तू भेटेशी नव्याने या मालिकेचा आजचा म्हणजे 7 नोव्हेंबरचा भाग तुम्ही बघत आहात प्रेक्षकांनो. तर सुरुवातीला त्यांनी दाखवलंय की अभिमन्यू सर या गौरीच्या हाताला लावून देत असतात ना अँटीसेप्टिक, ते तिच्या हाताला लागलं ना आभाला वाचवायला गेली म्हणून. तर आता अभिमन्यू सर तिला ते मलम लावत असतात हाताला, तेव्हा ती हसते, म्हणजे गालातल्या गालातच हसते. अभिमन्यू सर म्हणतात, काय ग काय झालं हसायला तुला? गौरी म्हणते काही नाही झालं. मग आता अभिमन्यू सर म्हणतात थँक्स. गौरी म्हणते कशासाठी? अभिमन्यू सर म्हणतात आभासाठी. मग आता गौरी म्हणते अच्छा थँक्स होय, मग तुम्हाला पण थँक्स, तुम्ही पण माझ्या घरी दिवाळीचं गिफ्ट पाठवलं ना त्यासाठी. अभिमन्यू सर म्हणतात की रागिणीचं वागणं ना जरा अति होत चाललंय. गौरी म्हणते सर त्यांचा जीव आहे हो तुमच्यावर आणि प्रेमात. आता अभिमन्यू सर गौरीला तिचं वाक्य पूर्ण करू देत नाही आणि म्हणतात की याला प्रेम म्हणत नाही गौरी, हे असं मिळवणं, असं प्रेमामध्ये अगं नाही मिळालं तर समोरच्याकडनं ओरबाडणं, याला प्रेम नाही म्हणत गौरी. अगं प्रेमामध्ये माणूस सर्वस्व उधळून देतं, समोरच्या व्यक्तीवर माणूस जीव देखील ओवाळून टाकतं. प्रेमाच्या नावाखाली समोरचं जर असं इजा करत असेल ना तर ह्याला प्रेम नक्कीच म्हणत नाही हा गौरी. पण आता गौरीने तर अभिमन्यू सरांच्या वर्मावरच बोट ठेवलंय. ते म्हणजे असं, ती डायरेक्ट विचारते अभिमन्यू सरांना, तुम्हाला एवढं प्रेमाबद्दल कसं काय माहिती आहे? तुम्ही कधी कोणावर प्रेम केलंय का? आता मात्र अभिमन्यू सरांना पुन्हा एकदा तन्वीची आठवण झाली आहे. पण अभिमन्यू सर आता या गौरीशी एकही शब्द न बोलता अगदी शांतपणे तिथेच तिच्याकडे बघतात आणि मग थोड्या सेकंदाने निघून जातात. गौरीला कळलंच नाही तिने काही चुकीचं विचारलं का. असो, पण आजचा भाग त्यांनी अतिशय छान दाखवलाय प्रेक्षकांनो. रॅदर आता सगळेच भाग खूप मस्त दाखवत आहेत. आज ना त्यांनी ते पेनाचं सांगितली आहे स्टोरी, म्हणजे अभिमन्यू सरांकडे पेन आहे ना, ती स्टोरी दाखवली आहे. आता तत्पूर्वी बघा, ही गौरी फराळाचे लाडू काढत असते सकाळी सकाळी. तर आता ही रागिणी तिथे शिट्ट्या वाजवत येते बरं का, आणि एवढी कर्कश शिट्टी वाजवली आहे तिने की विचारूच नका. गौरी आता तिथून निघून जात असते तेव्हा ही रागिणी तिचा हात धरते आणि तो जोरात दाबते आणि म्हणते कुठे चाललीस ग गौरी? का आता फक्त अभिमन्यू सरांचीच गुल्लू करणार का? मग काहीच्याशी करायला पाहिजे का तिने काही आपलं. मग आता रागिणी पुढे म्हणते विसरलीस का ग, मी तुझी प्रोफेसर आहे ते. गौरी हिच्याकडे बघत पण नाही बरं का, पण तरी सुद्धा ही तिला खूप बोलते वाटेल तशी. अरे बापरे, साळसूतपणाचं काय म्हणतेस ग? नजर पण वर करून बघत नाहीयेस ग माझ्याकडे तू. सगळ्यांना घोळात घेऊ शकतेस तू, पण रागिणीला नाही घेऊ शकत घोळात. आता ही गौरी म्हणते मॅम तसं नाहीये. मग रागिणी तिच्या हातातली ती बांगडी जोरात दाबते आणि म्हणते कसं? मग कसं आहे ग? अगं अभिमन्यूच्या डोक्यात जायचीस ना ग सुरुवातीला, नाही तिथपासून ते डायरेक्ट लग्न करण्यापर्यंत अभिचं मन परिवर्तित कसं केलंस ग तू? कॅन्टीनमध्ये ऑर्डर घेणारी तू मुलगी आणि तू इथे या घरात लग्न करून आलीस, कसं केलंस ग? बोल ना बोल. आता ती त्या गौरीला ते बांगड्या दाबतीये तिच्या आणि टॉर्चर करायचा प्रयत्न करते, पण गौरी मात्र तिला एक शब्दही बोले ना, सोडा का मी सांगल कोणाला, काहीच बोले ना ती एक शब्द पण. मुळात म्हणजे ही कोणीच लागून चाललेली नाहीये गौरीची, त्यामुळे गौरीने हिचा एवढा अन्याय सहन करणं हे चुकीचंच आहे. पण आता आभा माझ्या मनातलं बोलली. आभा म्हणते काय चाललंय तुझं आत्या, सोड मामीला. आणि तू हे सगळं मामीला विचारण्यापेक्षा मामाला थेट जाऊन का विचारत नाहीस ग? मामाने आल्या आल्या सांगितलं होतं की या सगळ्यामध्ये गौरीची अजिबात चूक नाहीये म्हणून. ना तिने त्याला फोर्स केला ना कुठल्या अटी घातल्या, हा कम्प्लिटली मामाचा डिसिजन आहे, तू काय इंटरफेअर करतेस ग? मग आता रागिणी चिडते आणि म्हणते आभा, लहानांनी मोठ्यांच्या भानगडीत पडायचं नसतं, एवढं साधं कळत नाही का तुला? शिकवलंय की नाही तुला? मग आता आबा म्हणते अगं माझं जाऊ दे ग आत्या, मी तर लहानच आहे, पण तुला लहानांशी कसं बोलायचं ते कळत नाही का? रागिणी आभाला म्हणते शट अप, पुन्हा जर असं वागलीस ना तर याद राख आभा. पण आता चुपचाप तिथनं निघून जाते गौरीकडे राग राग बघून आणि म्हणते मामी म्हणे. रागिणी म्हणते अगं मामी हे लागलंय तुला, रक्त आलंय तुझ्या हातातनं, बघ ही काच बघ. गौरी म्हणते हळू आबा, तुझ्या हाताला लागेल. मग आता आबा म्हणते मामाच्या गाडीवर चप्पल चोर तूच लिहिलं होतंस ना ग? गौरी म्हणते हो मीच लिहिलं होतं. मग आता आबा म्हणते नाही समोर येऊन तू कबूल पण केलं होतंस म्हणे. गौरी म्हणते हो का ग? आबा म्हणते नाही मग ती ब्रेव एकदम हुशार मुलगी ती तूच होतीस ना मामी, आता कुठे गेली ग ती ब्रेव गर्ल? हे सगळं का सहन करतेस तू, कशासाठी? अगं त्या टायगरची शेळी कशी काय झाली तुझी? आता गौरी म्हणते अगं आबा असं वागता येत नाही बेटा, अगं माहेरी वागतो तसं सासरी वागून नाही चालत.
आता आबा म्हणते, का आपण आपला सेल्फ रिस्पेक्ट माहेरी ठेवून येतो का सासरी येताना? गौरी म्हणते, अगं सासरी आपण नाती जोडायला येतो, तोडायला नाही. आबा आबा म्हणते, ही अशी नाती का जी तुझा सेल्फ रिस्पेक्ट आणि कॉन्फिडन्स तोडतायत? ही असली नाती जोडून तुला काय करायचंय ग मामी? मग आता ही गौरी म्हणते, अगं आबा, कुठल्याही नात्यामध्ये आपण पहिल्यांदा रिस्पेक्ट द्यायचा असतो, मग आपल्याला रिस्पेक्ट मिळतो. त्याच्यासाठी आपण समोरच्या माणसाला कॉन्फिडन्स दिला पाहिजे की नाही, त्याशिवाय त्या माणसाला कसा विश्वास बसेल? आभा म्हणते, हो का, म्हणजे सगळ्याची सुरुवात आपणच करायची? गौरी म्हणते, हो आभा, ते आपल्या हातात असतं ना, समोरचा कसा वागेल आपल्याशी आपण कसं काय ठरवणार? आता आबा म्हणते, बाई माझी मामी, तुझ्यावर हात जोडते मी, तू मला अजून संस्कार करू नकोस, तू प्रॉब्लेम क्रिएट करशील, तू कर बाई तुझं हँडल. आता गौरी म्हणते, तुझ्या नादात ना सगळी कामं राहिली आभा माझी. मग आबा म्हणते, मामाकडनं काही गिफ्ट वगैरे उकळणार आहेस की नाही मामी? मग आता गौरी म्हणते, अगं म्हणजे? त्यावर आबा म्हणते, अगं आज पाडवा आहे, गिफ्ट घेणार आहेस की नाही मामाकडनं? गौरी म्हणते, अगं आबा, गिफ्ट वगैरे असं मागायची थोडी गोष्ट असते. आता आबा म्हणते, डोंट टेल मी यार, तुझ्या सगळ्या विशेष म्हणजे तुझ्या इच्छा आणि अपेक्षा सगळ्या तू माहेरी ठेवून आली आहेस का? तू टू मच आहेस मामी, जा, मी नाही बोलत तुझ्याशी. आता असं म्हणून आभा तिथून निघून जाते. आभाचं म्हणणं अगदी चुकीचं आहे असं नाही आहे प्रेक्षकांनो, बऱ्या अंशी ती बरोबर बोलती. आता ती आजकालच्या जनरेशनची मुलगी आहे, ती असं बोलणारच. तर आता बघा, अभिमन्यू सर काहीतरी लिहित असतात वहीवर. प्रतिभा, कल्पनाशक्ती आणि स्मृती का स्फूर्ती, समथिंग लाईक दॅट, या तिन्हीच्या आधारे साहित्य निर्मिती होते. आणि आता आबा तिथे येते आणि म्हणते, या तिन्ही गोष्टी तुझ्याकडे नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझ्याकडे ना फिलिंग्स नाही आहे मामा. देव जेव्हा फिलिंग्स वाटत होता तेव्हा तू ॲबसेंट होता का रे? कुठे गेला होता? तुला कशाचं काहीच वाटत नाही का रे? तुला वाटत नाही तर नाही, पण दुसऱ्यांना पण हे वाटू नाही का? असं कसं दुखावू शकतोस तू दुसऱ्यांना? आता अभिमन्यू सर म्हणतात, आभा अगं मुद्द्यावर ये. आभा म्हणते, अरे मामा, तुझं नवीन नवीन लग्न झालंय की नाही? नवीन लोक कशी हौशी असतात, काहीतरी नवनवीन करत असतात, आपल्या पार्टनरला खुश करण्यासाठी गिफ्ट्स देतात, बाहेर नेतात. तू मामीला साधं पाडव्याचं गिफ्ट पण दिलं नाहीस ना? अभिमन्यू सर म्हणतात, असं म्हणाली ती? आबा म्हणते, अच्छा, म्हणजे तू गिफ्ट दिलंयस का? अच्छा, असं काहीतरी गिफ्ट दिलंयस तर जे मला सांगायचं नाहीये तुला. अभिमन्यू सर म्हणतात, आबा आगोपणा नको करूस. आबा म्हणते, मग कर ना कबूल, गिफ्ट नाही दिलंयस तू ते. ती बिचारी तर काही बोलणार पण नाही. काय रे मामा, तिने मला वाचवलंय, तुला काहीच वाटत नाहीये का त्याचं? ती तिच्या आईबाबांना सोडून आली आहे तुझ्यासाठी इथे. एक दिवाळीचं साधंसं गिफ्ट सुद्धा ती डिझर्व नाही करत का? मग आता हे अभिमन्यू सर म्हणतात, बरं बाई, लेक्चर नको देऊ, देईल मी तिला गिफ्ट, ठीक आहे. आता बॉन्ड पेपरवर लिहून देऊ का? मग आता ही आबा म्हणते, नाही नाही, म्हणजे मी मगासचं ते तू काय जे बोलत होतास ना, प्रतिभा वगैरे, ते सगळं नीट वापर, डोकं चालव आणि मग गिफ्ट आण मामीला. अभिमन्यू सर म्हणतात, बरं तसं करतो. आबा म्हणते, नाही नाही, तू नको डोकं चालवूस, मी सांगते तुला, तू मामीसाठी ना एक मस्तशी साडी घेऊन ये. हां चालेल, तू साडी घेऊन ये. आता अभिमन्यू सर म्हणतात, बरं आणेल मी, जा तू आता. आबा म्हणते, नाही नाही, गोड हसून सांग मला की तू छान साडी आणशील. मग अभिमन्यू सर हसतात आणि म्हणतात, बरं बाई, हो आणेल मी साडी. आणि मग आबा जाते तिथून. छान ना प्रेक्षकांनो, असं हौशी कोणीतरी घरातही असायला हवं. छान वातावरण तयार होतं घरामध्ये. आभामुळे यांच्या घरामध्ये चैतन्य, हे मात्र खरं आहे. आता या काकूचा बघा, बिचारीचा फार पचका झालाय. बिचारी ही काकू म्हणजे बिफोर ऑक्शन आणि आफ्टर ऑक्शन असा काकूचा भारी फोटो येईल. कारण काय झालंय, या काकूने ऑक्शन केलंय काकांना आणि आता काकांनी मोबाईल सारखं काहीतरी तिच्या हातात दिलं. आता तिला बिचारीला वाटतं दिला नवीन मोबाईल, पण त्याच्यामध्ये कवर असतं तेही मोबाईलचं. आता काकूचा चेहरा कसा झालाय बघा ना. काकू म्हणते, याच्या आतमधलं कुठे गेलं? काका म्हणतो, काय ते? आता काकू म्हणते, अहो मोबाईल कुठे याच्यातला? मग काका म्हणतो, दिल की पुढच्या वर्षी माझी लॉटरी लागल्यावर. काकू चिडून म्हणते, डोंबल, लॉटरी लागल्यावर म्हणे, तुम्हाला कशाची लॉटरी लागणार आहे? तुम्ही फक्त कवरच गिफ्ट करत राहा. आता हा काका म्हणतो, अगं लागेल का बाई लॉटरी? शोभा, तुला किती घाई झाली आहे? ती म्हणते, हो झाली आहे मला घाई, माझ्याकडे जी लॉटरी आहे ना, तिच्या सोडतीसाठी तर मला वाट पण बघावी लागणार नाहीये. काका म्हणतात, तू कधी काढली लॉटरी? काकू म्हणते, कधीच नाही काढली मी लॉटरी, पण तिचं जे गिफ्ट आहे ना,
मोठं डबल डोअरचं रेफ्रिजरेटर फ्रीज, डबल पॉवरचं फ्रीज घ्यायचं आहे आता. या डबड्यापेक्षा ना म्युन्सिपाल्टीचं पाणी तरी थंड असतं. बघा कसं फ्रीज आहे हे. मला तर चिल्ड वॉटर प्यायचं आहे आता. आता ते काका म्हणतात कुठली लॉटरी लागली आहे तुला. मग ही म्हणते अभिमन्यू. आता ही काकू अभिमन्यू सरांकडनं फ्रीज लाटणार आहे प्रेक्षकांनो. अरे देवा, काय चाललंय या काकूचं. काकू म्हणते हो, मी उद्या त्या मास्तरला घरी बोलवलंय दिवाळ सणासाठी आणि आता टाळी देते काकाला. म्हणजे अभिमन्यू सरांकडनं ही फ्रीज घेणार आहे. आता बघा हिचं प्लॅनिंग पुढे पुढे काय काय ठरलंय. तर एवढासा सीन दाखवलाय, पण आपण ज्या सीनची वाट बघत होतो ना, साडीवाला सीन, तो आता आलाय. बघा हा प्रेक्षकांनो, आता अभिमन्यू सर मागे आहेत आणि गौरी स्वयंपाक करत असे किचन मध्ये. आता ते गौरीचं लक्ष जावं म्हणून असं करतात. मग गौरी मागे बघते आणि म्हणते काही हवंय का सर. अभिमन्यू सर म्हणतात ते साडी. गौरी म्हणते काय. अभिमन्यू सर म्हणतात नाही, म्हणजे ते साडी आणली होती मी. अभिमन्यू सर हे जरा थांबत थांबत बोलतायत. ते मी जरा साडी आणली होती. गौरी विचारते कोणाला. अभिमन्यू सर म्हणतात कोणाला काय, तुला. मग आता गौरी म्हणते का. अभिमन्यू सर म्हणतात म्हणजे. मग गौरी जरा भाव खाऊन घेते बरं का. गौरी म्हणते नाही, मला म्हणायचं होतं की आपल्या नवरा बायकोच्या नात्याला अर्थ नाही असं तुम्हीच म्हणता ना. मग आता पाडव्याचं गिफ्ट म्हणून साडी कशाला. मग आता अभिमन्यू सर म्हणतात पाडव्याचं गिफ्ट कुठे. गौरी म्हणते मग कशासाठी देताय तुम्ही हे गिफ्ट. मग आता अभिमन्यू सर म्हणतात ते आभाला वाचवलंस ना तू म्हणून. मग गौरी म्हणते अच्छा, आभाला वाचवलं म्हणून बक्षीस देताय का तुम्ही. अभिमन्यू सर म्हणतात नाही, गिफ्ट देतोय तुला. गौरी म्हणते अच्छा गिफ्ट, नको नको, मला नकोय, असू देत ते तुमच्याकडेच. मागच्या वेळेला मी आभाला वाचवलं ते माणुसकी म्हणून, आणि यावेळेला वाचवलं ना ती भाची आहे म्हणून. गौरीला आता अभिमन्यू सर म्हणतात अगं त्याच नात्याच्या प्रेमाखातर नाही म्हणू नकोस ना. आणि तुला रंग आवडला नाही तर तू बदलून देखील आणू शकतेस ही साडी. आता असं म्हणून ते तिथून निघून गेले आहेत. पण आता गौरीला फार भारी वाटलंय की तिच्यासाठी साडी आणली गेली आहे. बाबा छान साडी आहे. खरं तर मला खूप उत्सुकता लागली होती की नेमकी साडी कशी असेल, कलर कॉम्बिनेशन कसं असेल. तर आता जास्ती तुमची उत्सुकता न ताणता मी दाखवून देते. साडी स्काय ब्लू कलरची आहे बरं का. गौरी आता विचार करत असते कसे आहेत ना अभिमन्यू सर. आधी साडी तर बघते कशी आणली आहे आणि आता ती साडी ओपन करून बघते. म्हणजे ती विचार करत असते की सरांच्या मनात एक असतं आणि ओठावर, तुम्ही एवढ्या प्रेमाने आणलेली साडी मला का नाही आवडणार. आता साडी ती उघडून बघते तर साडी खरंच खूप सुंदर आहे प्रेक्षकांनो. आणि ती जेव्हा साडी बघत असते तेव्हा रागिणी तिला पाहते. गौरी खूप खुश झालेली असते साडी बघून. पण आता अचानक तिला विचार येतो अगं बाई माझी भाजी. देवा, आता ती साडी तिने तिथे स्टेबलवर ठेवली आहे आणि आता भाजीचा गॅस बंद करायला म्हणून मागे गेली आहे स्वयंपाक म्हणजे गॅसच्या ओट्याजवळ. मग आता ती विचार करते बरंच झालं भाजी लक्षात आली माझ्या, नाही तर पाडव्यानिमित्त जळकी भाजीच खाऊ घातली असती मी सरांना. आता ही रागिणी तिकडनं बघते बरं का आणि विचार करते साडी. ही साडी बघून एवढी का खुश होतीये ही कॅन्टीनवाली. काय असेल, कोणी दिली असेल. आणि मग तिच्या लक्षात येतं अच्छा अभिने दिली असेल काय. आता प्रेक्षकांनो मला खरं खरं सांगा कोणाकोणाच्या मनात आलं की रागिणीने ती साडी फाडून टाकली असेल. माझ्या आलं होतं बरं का आधी मनात. पण आता बघा हिने नसते उपद्व्याप वेगळेच करून ठेवले. म्हणजे तिने ती साडी मुद्दाम उष्टी करून टाकली आहे. म्हणजे काय केलं बघा, त्या गौरीचं लक्ष नसताना ती साडी घेऊन पळाली आहे. आता गौरी मागे वळून बघते तर काय साडीचा बॉक्स गायब. पण आता गौरीला असं वाटतं अरे देवा, मी साडीला आधी नाही म्हणले म्हणून हे पुन्हा घेऊन गेले का काय वापस करायला. आता गौरी अभिमन्यू सरांकडे येते साडीबद्दल चौकशी करायला. आता बघा प्रेक्षकांनो हा सीन खूप मजेशीर होता. गौरी विचार करत असते अभिमन्यू सरांना नाही कळणार, मला हवी आहे ती साडी, किती छान होती ती साडी. आता ही पळत पळत त्यांच्या खोलीत येते अभिमन्यू सरांच्या आणि म्हणते सर मला माझ्यावर रागवलात का तुम्ही, ती साडी का परत घेऊन गेलात. आता अभिमन्यू सर एकदम हे म्हणजे हिरोसारखे बोलतात. ते म्हणतात दिलेला शब्द आणि दिलेली वस्तू मी कधी परत घेत नाही. मग गौरी म्हणते मग तुम्ही ती साडी दुसरीकडे ठेवली का कुठे. अभिमन्यू सर म्हणतात गौरी मला ना भरपूर कामं आहेत, तू नीट बघ, तूच कुठेतरी ठेवली असेल साडी. आता गौरी म्हणते नाही हो सर, नाही आहे तिथे साडी. आता ही गौरी त्यांच्या जवळ येते बोलत बोलत. तेव्हा आता ही रागिणी येते साडी घालून आणि म्हणते डॅन डॅन
कशी दिसतीये मी अभि? आता ही साडी तिने उष्टी केली बरं का प्रेक्षकांनो. मी का बोलले असं ते कळलंच असेल तुम्हाला. आता ही रागिणी अभिमन्यू सरांना म्हणते, "काय अभि, बघतोयस काय कशी दिसतीये सांग ना मी." आता अभिमन्यू सर चिडणार. हे खरं रागिणीला माहिती नसेल काय, पण तिने मुद्दाम हा उपद्व्याप केलाय. अभिमन्यू सर म्हणतात, "रागिणी काय चाललंय हा आगाऊपणा? ही साडी मी गौरीसाठी आणली होती." रागिणी म्हणते, "अरे कमॉन अभि, एवढं काय चिडतोयस? जरा चिल आणि इतकं फॉर्मल का वागतोयस?" नाही म्हणजे रागिणीला या घरातल्या वस्तू वापरायची परवानगी लागणार आहे का? बळजबरीचाच रामराम आहे बाबा या बाईचा. अभिमन्यू सर चिडून पुन्हा म्हणतात की ही साडी मी गौरीसाठी आणली होती, तू का नेसलीस रागिणी? मग रागिणी म्हणते, "अगं बाई गो, पाडव्याचं गिफ्ट होतं का? अरे देवा, ओ आता तर ही साडी मी घेऊन टाकली, आता काय करणार गौरी?" "बरं गौरी, मी नेसलेली साडी तुला परत करते हां, आलेच मी." आता गौरी म्हणते, "नाही राहू द्या ना रागिणी मॅम, तुमच्याकडे राहू द्या, तुम्हाला खूप खुलून दिसते ही साडी, राहू द्या राहू द्या." म्हणजे माझ्यापेक्षा जास्त तुमच्यावर खुलून दिसतोय हा रंग. लगेच रागिणी म्हणते, "हो ना, खरंच की." आता गौरी म्हणते, "हे काय माझं पाडव्याचं गिफ्ट नव्हतंच हां." आता गौरीने तिथे दाखवली आहे हुशारी, पण अभिमन्यू सर चिडून म्हणतात, "काही असलं तरी ही साडी तुझ्यासाठी नव्हती हां रागिणी. ज्या वस्तू आपल्या नसतात त्या कितीही ओरबाडून घेतल्या ना तरी त्या आपल्या होत नाहीत. ना वस्तू ना माणसं, हे तुला कळलं पाहिजे." पण आता रागिणी तिथून निघून गेली आहे बरं का, हो करून अभिमन्यू सरांना. अभिमन्यू सर आता गौरीवर खूप चिडतात. ते तिला म्हणतात, "आणि तू असशील मोठी कर्णाची बहीण, दान करणारी वगैरे, पण मी दिलेल्या भेटवस्तू जर तू अशा दान करणार असशील ना तर मी तुला यापुढे काहीही देणार नाही, लक्षात ठेव." गौरी म्हणते, "तुम्ही जशा दिलेल्या वस्तू परत घेत नाही ना तसं माझं पण आहे. मी सुद्धा परत दिलेल्या वस्तू मागत नाही." नाही म्हणजे मागून मिळालेल्या वस्तू कामाच्या नसतात ना. अभिमन्यू सर म्हणतात, "ठीक आहे, सॉरी, वाद वाढायला नको म्हणून मी तुला असं बोललोय." गौरी म्हणते, "सर काही हरकत नाहीये." अभिमन्यू सर म्हणतात, "ठीक आहे, मी तुला दुसरी साडी आणून देईल." गौरी म्हणते, "सर नको, अहो तुम्ही मला छोटीशी वस्तू जरी दिलीत ना, हे बघा हे पेन." आता अभिमन्यू सरांचा पेन तिने हातात घेतलाय. गौरी म्हणते, "तुम्ही असा छोटासा पेन जरी दिलात ना मला तरी खूप आवडेल मला." आता अभिमन्यू सर चिडतात ना त्या गौरीवर, पण आता हे चिडणं वगैरे जरा पुढे. पण तत्पूर्वी त्यांनी तन्वी आणि माहीचा सीन दाखवलाय 1999चा. तर आता ही तन्वी अशी बसलेली असते कॅन्टीनमध्ये आणि तिथे माही येतो आणि म्हणतो, "काय ग तन्वी, अगं कुठे कुठे शोधतोय तुला? तू इथे बसली आहेस कॅन्टीनमध्ये, तेही निवांत." आता तन्वी म्हणते, "आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी जरा उशिरा मिळतात ना आपल्याला." मग माही म्हणतो, "करेक्ट बोललीस, पण एक मिनटं, तुला असं म्हणायचं आहे का की तू मला सहजासहजी मिळाली आहेस?" तन्वी, "अगं प्रेमाची कबुली द्यायला तू जितका वेळ लावलायस ना तितक्या वेळेत तर अगं याने सुद्धा 4 पोरी पटवल्यास." आता तन्वी म्हणते, "काय काम होतं तुझं?" आता माही म्हणतो, "मला ना तुझ्यात हरवून जायचंय." मग आता ही जरा घाबरते, तन्वी असं का बोलला हा म्हणून. मग आता माही म्हणतो, "अगं चेहरा बघ तुझा, एवढं का घाबरतीयेस? खरं सांग, तुला वाटलं नव्हतं ना की मी इतक्या लवकर असं काही म्हणेल?" आता ही तन्वी म्हणते, "माही तुझं नक्की काय काम होतं?" त्यावर आता माही म्हणतो, "मला ना एका प्रश्नाचं उत्तर हवंय तुझ्याकडे, ते उत्तर मला तुझ्याकडनं हवंय." मग तन्वी म्हणते, "अरे बापरे, असा कुठला प्रश्न आहे ज्याचं उत्तर जीनियस माहीकडे नाहीये?" मग माही म्हणतो, "ते उत्तर आहे ना मला तुझ्याकडनं ह्या वहीत लिहून हवंय." आता ही तन्वी त्याला, सॉरी प्रेक्षकांनो, गौरी गौरी तोंडात येत आहे. आता तन्वी म्हणते, "माझ्याकडे उत्तर नसेल तर?" आता माही म्हणतो, "उत्तर तर आहे तुझ्याकडे आणि तेही तुला आजच द्यायचंय." आता ही जरा घाबरते तन्वी आणि म्हणते, "काय बोलतोयस तू माही, म्हणजे नक्की काय विचारायचंय तुला?" मग माही म्हणतो, "हे बघ तन्वी, आपण एकमेकांना प्रेमाची कबुली तर दिलीच आहे ना, म्हणजे प्रेमाचा इजहार इकरार अगदी सगळं व्यवस्थित झालंय आपलं." आता तन्वी म्हणते, "माही इकडचा तिकडचा टाइमपास बंद करणं, काय झालं सांग की." आता माही म्हणतो, "बरं ठीक आहे, हे पेन घे." आता माहीने तिला एक पेन दिलाय, जो पेन अभिमन्यू सर अजूनही वापरतात. आता तो पेन तन्वी हातात घेते, त्यावरती "हो म्हण" असं लिहिलेलं असतं आणि आता डायरेक्ट तो माही तिला म्हणतो, "लग्न करशील तन्वी माझ्याशी?" आणि ते मोरपीस तन्वीला दाखवतो. आता मात्र ही तन्वी जरा भांबावून जाते आणि खूप वेळ दोघं एकमेकांकडे बघतात असं त्यांनी दाखवलं प्रेक्षकांनो. तन्वी त्या पेनावरचं लिहिलेलं अक्षर वाचत असते, "हो म्हण", आणि एकीकडे माहीकडे बघत असते. पण आता माही म्हणतो, "अगं तन्वी, तुझ्यासाठी मी तुझ्याबरोबर कायम असेल. तुझ्याशिवाय माझी लाईफ स्टोरी इनकम्प्लीट आहे."
हे बघ तन्वी, मी जर कष्टाचे क्षण लिहिले ना तर तू सुखाचे क्षण लिही. मी जर अडचणी लिहिल्या तर तू त्यावरची उत्तरं लिही. मी जर एखादं सुंदर चित्र काढलं तर तू त्यात तुझ्या हाताने सुंदर रंग भर तन्वी. पण प्लीज हो म्हण ना ग मला. आता तन्वीला किती छान प्रपोज केलंय या माहीने. तन्वी त्याच्याकडे खूप वेळ बघते आणि मग माही म्हणतो, तन्वी अगं बोल, मला माझं सगळं आयुष्य तुझ्या सोबत जगायचंय, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. प्लीज हो म्हण ना ग. पण आता तन्वी मात्र त्याला डायरेक्टली नाही म्हणते आणि नाही माही, हे हे होऊ शकणार नाही. मी तुझ्याशी लग्न करू शकणार नाही. आता तिने डायरेक्ट नकार दिलाय आणि माहीला हा खूप मोठा जबरदस्त धक्का बसलाय. आता तो पेन तन्वीने माहीला परत केलाय प्रेक्षकांनो आणि तो पेन माहीने त्याच्याजवळ आजपर्यंत जपून ठेवलाय. आता तन्वी तिथून निघून गेली आहे, पण माहीसाठी हा खूप मोठा धक्का होता आणि आता तोच धक्का आता सध्या अभिमन्यू सरांना लागलाय. आणि आजचा भाग त्यांनी इथेच समाप्त केलाय. आता पुढच्या भागात आपण बघतोय या गौरीच्या आईला काही माहिती नाहीये फ्रीज कोणी दिलाय. आता ही गौरीची आई म्हणत असते, अगं बाई, लॉटरीमध्ये मिक्सर पण लागला नाही, आता फ्रीज लागलाय, तोही एवढा मोठा. आता रागिणीला आणि अर्पिताला कळलंय घरी की या काकूने लुटलंय म्हणून, म्हणजे हिच्या माहेरच्यांनी अभिमन्यू सरांकडून पैसे लाटून फ्रीज घेतलंय. रागिणी म्हणते, हिचे माहेरचे असेच लुटणार आहेत आता आपल्याला. आता अर्पिता म्हणते, तुझ्या माहेरच्यांनी जर माझ्या दादाकडून काही मागितलं घेतलं तर गाठ माझ्याशी आहे. आता ही रागिणी म्हणते, अरे 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 गौरी, तुला काय वाटलं या घरामध्ये राहणं तुला सोपं आणि सोयीस्कर वाटलं का? आता तसं होणार नाहीये. तर आता प्रेक्षकांनो, या गौरीच्या काकूच्या लोभीपणामुळे गौरीला आता त्रास होणार आहे हे मात्र नक्की. तर आता बघूयात पुढे काय काय घडतंय ते. भेटूयात उद्या रात्री पुन्हा एकदा तू भेटशी नव्याने या मालिकेचा नवीन रिव्ह्यू घेऊन. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि रिव्ह्यू आवडल्यास लाईक करायला विसरू नका. आणि कसा वाटला रिव्ह्यू कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.